खात्याकडून एक कमिटी स्थापन करण्यात आहे, ज्यामध्ये दारू विकण्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि त्यातून उत्पन्न याकडे आपण नाही नाही, आणि जे भाजपमध्ये त्यावेळी आमची टीका करत होती तर त्यांना चालणार आहे का? पण मुख्य गोष्ट हीच आहे ना की कुठे ना कुठेतरी सगळे कर वाढवतात आपल्यावर. मग जीएसटीतून असेल, पॉपकॉर्नवर असेल, ह्याच्यावर त्याच्यावर सगळ्यावर वाढवणार. पण जे शासनाकडून पैशांची थकबाकी झालेली आहे त्यांच्याकडून कोण घेणार? आधीच्या आपण मध्य धोरणाकडे कसं बघता की जास्ती कप करून महसूल आपण वाढवू? ते धोरण मध्यस्थितीवर आल्यानंतर बोलू. मुंबईच्या प्रदूषणावरती काय नक्की चर्चा आली? कारण हायकोर्टाकडून सुद्धा मुंबईच्या प्रदूषणावरती बघा, मुंबईच्या प्रदूषणावरती आम्ही अनेकदा आधी चर्चा करून झालेली आहे. मध्ये अनेक आमच्या आमदारांनी देखील पत्र लिहिली होती आणि इथे येऊन भेट देखील घेतली होती. साधारणपणे जी कारवाई अपेक्षित आहे, मग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतील किंवा बिल्डर, आत्ता तरी थोडीफार कारवाई झालेली आहे. पण ठोस जी पावलं उचलायची आहेत ती आमच्या मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनमध्ये आहेत. हीच सतत आमची मागणी राहील की मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन करा. जागोजागी चर खोदण्यात आलेले आहेत, तर ते पुन्हा निधी मिळवण्यासाठी आमदार असतील, माजी नगरसेवक असतील यांच्याकडून प्रयत्न झालेला पाहायला मिळाला आहे. अद्यापही मुंबईमध्ये अनेक ठिकाणी चर खणण्यात आलेले आहे. मला वाटतं एकच आहे ना, पहिलं तर मुंबईचं आता देखरेख कोण करतंय? अनेक टाउन प्लॅनिंग अथॉरिटीज झालेल्या आहेत, पण नक्की देखरेख कोण करतंय? पण आज मी परत एकदा सांगतो की मुंबईतला जो पाण्याचा प्रश्न आहे, गढूळ पाणी असेल, पाणी कमी येण्याचं असेल, दाब कमी असेल, ह्याच्यावर आम्ही आज चर्चा केली. दुसरं म्हणजे रस्ता घोटाळा जो झाला आहे गेल्या 2 वर्षामध्ये, त्याची चौकशी मागितली. आणि तिसरं म्हणजे जी थकबाकी आहे ती राज्य शासनाने भरून काढावी आणि हेच पैसे बीएससीच्या मदतीला हवेत. आदित्य जी, आज आज कर दीजिए कि आज आप कमिश्नर से मिलने के लिए पहुंचे थे अनेक आमच्या वॉर्डचे, आमच्या मतदारसंघाचे विषय जे असतात वरळीतले, त्याचा पाठपुरावा करत होतो. मागच्या वेळी देखील जेव्हा भेट झाली होती तेव्हा जसं तिकडचे जे आमचे डिलाय रोडचा फुटपाथ असेल किंवा स्मशानभूमीचा असेल विषय वरळीतला, हे विषय असतील, कचऱ्याचे विषय असतील, ह्या सगळ्या विषयांना मार्गी लावण्याचं काम गगराणी साहेबांनी केलं होतं आणि त्यांचे आभार देखील त्यावेळी मी मानले होते. काही काही विषयांवर फॉलोअप घेणं गरजेचं होतं, तेच आमचे सगळे वॉर्डातले विषय आहेत. पण त्या व्यतिरिक्त मुंबईला जे महत्त्वाचे 3-4 विषय आहेत ते विषय देखील आज मांडले. त्याच्यावर पुढे काय होतंय ह्याची चौकशी केली. सगळ्यात प्रथम म्हणजे जो मागच्या 2 वर्षात 2 रस्ते घोटाळे झाले आणि तत्कालीन आयुक्तांच्या देखरेखीत हे जेव्हा सगळं होत होतं तेव्हा पण आम्ही चौकशीची मागणी केली होती. या वर्षाच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं असेल, अनेक सत्ताधारी पक्षातले देखील आमदार इथे येऊन सांगत होते की चौकशी करा, चौकशी करा. गेले 2 वर्ष जो आम्ही रस्ता घोटाळा लोकांसमोर आपल्या माध्यमातून आणला होता, पुन्हा एकदा विनंती केली आयुक्तांना की एक पारदर्शक चौकशी याच्यात व्हावी. कारण जो पैशाचा चुराडा झाला आहे तो मुंबईकरांचा पैसा आहे. जे रस्त्यांची वाट लागली आहे ते मुंबईकरांचे रस्ते आहेत. आणि हे जे घोटाळेबाज कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कोण आहेत, कुठून आले, त्यांनी नक्की किती काम केलं आहे, ह्याच्यावर आम्हाला कळणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे एकंदर आपण पाहतोय की कोस्टल रोडचा जो विषय आहे, जे आमचं स्वप्न होतं, जे उद्धव साहेबांचं स्वप्न होतं आणि जे आम्ही सुरुवात केली 2017ला, 2012 पासून पाठपुरावा करत होतो, 2017 साली गती दिली. आणि जर आमचं सरकार असतं तर 2023च्या डिसेंबरपर्यंत सगळे रस्ते कोस्टल रोडचे, मग नॉर्थ बाउंड कनेक्टर, साऊथ बाउंड कनेक्टर, त्याचसोबत जे काही तिकडचं गार्डनिंग आहे, लँडस्केपिंग आहे, सायकल ट्रॅक, हे पूर्ण झालं असतं. तरी देखील अद्याप पण आपण पाहतोय कोस्टल रोड हा पूर्ण झालेला नाही आहे. विनंती हीच केली की लवकरात लवकर हा कोस्टल रोड पूर्ण व्हावा, कारण ट्रॅफिकचं केंद्रबिंदू आता आमचा वरळी मतदारसंघ झालेला आहे. तसंच मुंबईकरांचे हाल दररोज एका विषयावर न होतात, ते म्हणजे पाणी. पाण्याचा गेले 2 वर्ष आम्ही पाहतोय, पाण्याची जे आपण पाहतोय नासाडी असेल, उधळपट्टी असेल, हे कुठे मिस्ड गन वगैरे असं काही काही करून करतात. मागचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते त्यांनी तर ते काय डीप क्लीन सुरू केलं होतं, सगळीकडे आपलं पाणी वापरत होते. पण हे सगळं होऊ नये, आज मुंबईकरांना आपण पाहतोय पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात मोठा आपल्याला सामोरे जायला लागतोय. अनेक ठिकाणी प्रेशर नाही आहे, म्हणजे दाब नाही आहे. अनेक ठिकाणी गढूळ पाणी येते, मग ते आमच्या एच ईस्टमध्ये असो, HOSमध्ये असो, जी साऊथमध्ये असो, पी साऊथमध्ये असो, सगळ्याच वॉर्डमध्ये एकंदर पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा आहे. आणि मग काय होतं, इथे सामाजिक विषय होतात. हायरेज सोसायटीवाला वाटतं की बाजूची बिल्डिंग घेते, आमच्या स्लम सोसायटीवाल्यांना वाटतं की हायरेजवाली घेतात, आम्हाला वाटतं दुसरा काहीतरी एक पॉश एरिया घेतोय. आणि ह्याच्यात सामाजिक भांडणही वाढायला लागलेली आहेत. कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिकेने प्रोॲक्टिव्हली लोकांसमोर जी काही आत्ता परिस्थिती आहे, जी काही आत्ता आपण व्यवस्था नवीन करत आहोत, ती स्पष्टपणे मांडावी, ही आमची भूमिका राहिलेली आहे. आणि ह्याच्यावर मला वाटतं कुठे ना कुठेतरी महापालिकेकडून ठोस उपचार आणि पावलं टाकली जातील, ही आम्हाला खात्री आहे किंवा अपेक्षा देखील आहे. आजची जी बातमी आहे ती म्हणजे थकबाकीची. 16,000 16,500 कोटीची थकबाकी साधारणपणे अजूनही आहे. राज्य शासनाने मुंबई महानगरपालिकेला 16,000 कोटी देणं बाकी आहे. आमची मागणी ही राहील की हा येता अर्थसंकल्प जेव्हा मांडला जाईल तेव्हा हे 16,500 कोटी त्या आधी
राज्य सरकारने आपल्या ह्या मुंबई महानगरपालिकेला द्यावेत. आणि ह्याच्यातूनच अनेक ज्या गोष्टी आहेत, मग कामगारांचे पगार वेळेवर असतील, पेन्शन असतील, किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांची जी लाईफलाईन आहे BST, त्याला देखील पैसे देणं गरजेचं आहे. गेल्या 2 वर्षात आम्ही पाहतोय की BMCच्या हातातून 5,500 कोटी काढले आणि MMRDAला दिले, इथे दिले, तिथे दिले. हे सगळे पैसे उधळपट्टीसाठी होते, पण BST जी वाचवायला पाहिजे ती वाचवली जात नव्हती. आणि ह्याचसाठी आम्ही आज मागणी केलेली आहे की 16,500 कोटी राज्य शासनाने त्वरित मुंबई महानगरपालिकेला द्यावे, आयुक्तांना द्यावे, आणि ह्याच पैशातून BST असेल किंवा इतर ज्या सोयीसुविधा आहेत त्या देखील पुरवल्या जाव्यात. आदित्य जी आता आपण जे भूषण गगरानी साहब के साथ पहले भी हमारी ऐसी मुलाकातें हुई है. उन्होंने काफ़ी सारे जो मसले थे उनका एक हल निकाला है, समस्याओं का हल निकाला है. और वैसे ही हम चाहते हैं कि मुंबईकरों के जो विषय है उस पर कोई ना कोई जवाब आए, कोई ना कोई सोल्यूशन आए. वार्ड के तो हमारे जो चुनाव क्षेत्र है वर्ली के बारे में तो बातचीत हुई, काफ़ी सारे हमारे जो वहाँ के जनप्रतिनिधि हैं उनके साथ भी बातचीत हुई. लेकिन मुंबई के लिए जो काफ़ी महत्वपूर्ण विषय है वो 3 है. जो एक रास्तों का घोटाला हुआ था, जिसे मैंने 2023 के जनवरी में आप ही के सामने लाया था, उसी के बाद पिछले साल भी लाया था. 2 बड़े घोटाले हुए थे. उस पे आगे क्या हुआ, कुछ इंक्वायरी हुई या नहीं हुई, कब इंक्वायरी होने वाली है, पारदर्शक इंक्वायरी हो, इस पे हमने एक जवाब मांगा है. दूसरी बात यह है कि पानी की समस्या मुंबई में काफ़ी बढ़ती दिखती है हमें. मुंबई में खराब पानी हो या कम प्रेशर के पानी बहुत सारे हाउसिंग सोसाइटीज़ में हो, स्लम सोसाइटीज़ में हो, चॉल्स में जा रहा है. तो यही हम मांग कर रहे हैं कि मुंबई की जो स्थिति आज पानी की, उस पर कोई ना कोई जवाब BMC से आए, जो सत्य परिस्थिति है वो मुंबईकरों को समझे. और तीसरी बात यही है कि कोस्टल रोड जो हमारा सपना था, हमारा सपना है, और अगर हम सत्ता में होते, हमारी सरकार होती, तो 2023 के दिसंबर तक पूरी कर जाती थी. आज अगर आप देखें तो पिछले मिंदे सरकार में डिले तो हुआ है, एस्केलेशन भी हुआ है. तो कहीं ना कहीं कोस्टल रोड ये आने वाले महीनों में पूरा होगा कि नहीं, इस पे हमने बातचीत की. इंडिया ब्लॉक को लेकर इंडिया ब्लॉक को लेकर मैं सवाल आपसे करना चाहूंगा. वो बातचीत ये नहीं हुई. ममता बनर्जी हो या अखिलेश यादव हो, तमाम जो लोग हैं वो ये कह रहे हैं कि इंडिया ब्लॉक जो है वो केंद्रीय स्तर पर बना था, स्टेट लेवल पर इंडिया ब्लॉक की कोई जो है वो मान्यता नहीं रह जाती, इसीलिए इसको लेकर कोई बात करने का औचित्य बचा नहीं है. नहीं, आज तो गगरानी साहब से उससे कोई बातचीत आदित्य नहीं, जी, आपण उससे टाउन बातचीत नहीं हुई. प्लॅनिंगचं म्हणत होता, तर आता जर तुमच्याकडे पार्किंग असेल तरच 4 व्हीलर हे तुम्हाला मिळेल, विकत घ्यायला लागेल, तर याकडे आपण कसं बघताय? मला वाटतं ह्याच्यावर असं काही लगेच कुठचंही धोरण आणून लगेच काही असं अंमलबजावणी होऊ शकत नाही. कारण महत्त्वाची गोष्ट ही आहे की असे धोरण करताना मग आम्ही हे सांगू शकतो का की पहिलं तुम्ही रस्ते द्या आम्हाला नीट, मगच कर घ्या. कारण आता काय झालंय, मुंबईकर आपण कर भरतोय, पण गेल्या 2 वर्षात कुठे कुठे खोदून ठेवलंय, म्हणजे खोदून काही रस्त्याच्या खालती शोधताय का नक्की तुम्ही, हा देखील एक आता प्रश्न आहे, सरकारला विचारणं गरजेचं आहे. कधी सिवर लाईनसाठी खोदता, मग बंद करता, मग परत रस्त्यासाठी खोदता, मग बंद करता, मग काहीतरी विसरता, मग खोदता. कुठे ना कुठेतरी हे सगळी धोरणं बनवत असताना लोकांना काय पाहिजे, लोकांना काय मिळतंय, हे देखील विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला तसंच जर नुसतं गाड्यांवर तुम्ही बंधन आणणार असाल, मग तुम्ही आम्हाला चांगल्या रेल्वेच्या सुविधा देत आहात का? दुसरी गोष्ट म्हणजे जी BST मुंबईची लाईफलाईन आहे, आमचं सरकार जरा असतं तर आत्ता 2027 पर्यंत आणि त्याच्या आधी 25 पर्यंत पण साधारणपणे 7,500 BSTच्या बसेस 25 पर्यंत आणि 2027 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेस आम्ही या मुंबईत आणल्या असत्या, 900 डबल डेकर आणल्या असत्या. या BST मधून आज देखील 32 ते 35 लाख लोक दररोज प्रवास करतात आणि सर्वात स्वस्त प्रवास करण्याची हे माध्यम आहे. मग ह्या बसेस का कमी केल्यात? Right. Aditya, I have an important story to ask you. You are in BMC. So Mira now is doing a special story. Truth to it that the government of Maharashtra is yet to pay about 16,500 crores to the BMC. The most important issue is, unfortunately, in the Mindi regime in the past 2 years, many of our government hospitals, BMC medical colleges have faced this apathy. The deans have been asking for support, the deans have been asking for help, the resident doctors have been asking for help, but be it the IV fluids, be it the X-ray films, new contracts haven't been given out, new tenders haven't been put out, and the saddest part is new medicines aren't being bought. They've been told to buy through CSR. This is the duty of the CPD of the BMC to buy medicines and put out these tenders in a legal format. But the CPD was kept busy with the street furniture scam, and today we are seeing that unfortunately we have to buy medicines through CSR. So this cycle also has to be investigated. आदित्यची एक व्हिडिओ व्हायरल होत होता, त्या संदर्भात तुमचं सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केलाय. आहे. अरे हो, मी पण पाहिलं कुठून तरी काहीतरी कोणतरी वरती येते आणि खालती काय, म्हणजे काय संबंध काय. मी पण ह्याच्यावर सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करणार आहे. कारण असे फालतू चाळे कोणीतरी करत असतं, कोणाचे नाव चिटकवायचं, कोणाची बदनामी करायची. ज्याला हिंमत असेल, समोरून शिवाय द्या ना, हिंमत असेल तर कुठेतरी बदनामी करायची, असं काहीतरी चिटकवायचं कुठेतरी आणि सोशल मीडियावर चालवायचं, मग कुठेतरी ते अजून व्हायरल करायचं.
हे असे घाणेरडे चाळे एकच पक्ष करतो आणि निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतो. पण आम्ही नक्कीच सायबर सेलकडून अपेक्षा करू आणि मुख्यमंत्र्यांकडून पण अपेक्षा करू, कारण त्यांनी मध्यंतरी हाऊसमध्ये पण सांगितलं होतं की आम्ही चांगलं राज्य स्थापित करू. चांगल्या राज्यात अशा घाणेरड्या कामांना, हे जे काही फालतू व्हायरल करतात त्यांना कुठेही स्थान नाही. पोलिसांच्या घरासंदर्भात तुम्ही जी सातत्यानं पाठपुरावा केलेला होता किंवा जे काही मागणी लावून धरली त्यामुळे तुम्ही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करताय असं कालिदास कोळंबकर यांनी आज आरोप केला. चला तुम्ही पण क्रेडिट घ्या, माझं क्रेडिटच हेच नाही आहे. एक पहा, तुम्ही मवियाचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 650 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद आम्ही 2022 साली केली होती. ती पोलीस हाऊसिंगसाठी केली होती. आज आपण पहा, सरकार बदलल्यानंतर मरोळमधल्या जे पोलीस इमारती होत होत्या त्या पूर्ण व्हायला पाहिजे होत्या 2 वर्षापूर्वी. ते झाल्यात का? माहीममधले पोलीस हाऊसिंगची काय स्थिती आहे, नायगावमधली काय आहे, वरळीमधली काय आहे. आणि आम्ही हेच सांगतो ना की सरकार कोणाचंही असो, पण पोलीस जे सेवा करतात, 24 तास मेहनत करत असतात, त्यांच्यासाठी 2-3 मागण्या आहेत. एक, दंडशुल्क जो आहे, जो आमच्या काळी 20 रुपये पर स्क्वेअर फूट होता, तो आता भाजपच्या काळात 150 रुपये पर स्क्वेअर फूट झालेला आहे. तो स्थगित करा किंवा तो 20वर आणा परत. दुसरी गोष्ट म्हणजे रिटायर्ड पोलीस परिवारांना मुंबईमध्येच घरं द्या, कुठेही मुंबईच्या बाहेर पाठवू नका, कारण ह्यांचा पहिला अधिकार ह्या लोकांनी मुंबईचं रक्षण केलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जे सर्व्हिस क्वार्टर्स आहेत, जसं वरळीमध्ये आमच्या काळी आम्ही 10 इमारती बांधणार होतो, तो प्रस्ताव तयार आहे. सरकार पडलं नसतं तर हे आत्तापर्यंत काम सुरू झालं असतं. त्या 10 इमारती कधी होणार? नायगाव वडाळ्यामध्ये ज्या इमारती आहेत त्या कधी त्याचं नूतनीकरण होणार आहे? या माझ्यासोबत या, आपण स्वतः एकत्र काम करू. ह्याच्यात क्रेडिट कुठे? आणि तुम्ही जे करू नाही शकलात 9 टर्म, मी माझ्या दुसऱ्या टर्ममध्ये प्रयत्न करतोय. 9 टर्म तुम्ही नाही करू शकलात आणि माझ्या तुम्ही बोलताय. तुम्ही स्वतः काय केलं ते दाखवा ना. उलट त्यांनी एवढे ज्येष्ठ असताना सांगायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र मिळून करू, मुंबईकर म्हणून करू. पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये काही माजी नगरसेवक नाराजी व्यक्त करतात, मात्र दोघांनी जायचं असेल तर जा अशा प्रकारच्या सूचना दिल्या. नक्कीच आमची भूमिका हीच आहे. जे गद्दार गेले आमच्यातून त्यावेळी मंत्रिपद, युडी खातं वगैरे स्वतः भोगून मजा मस्ती करून जे पळाले डरपोक लोक, त्यांना आम्ही कदापि थांबवणार नाही. ज्यांना पळायचं असेल त्यांनी पळावं, कारण हे महाराष्ट्रद्रोह करतात. जे महाराष्ट्र लुटू पाहतात, जे मराठी माणसाला चेपण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या बाजूने उभे राहतात. त्यांच्या ते पुढच्या पिढ्यांना काय उत्तर देणार? स्वतःला आरशात तरी पाहू शकतात का? आणि अशा लोकांना आमच्या पक्षात स्थान नाही. ज्यांना जायचं असेल, पळून जायचं असेल, डरपोक लोकांना त्यांनी पळून जावं. आमच्यासोबत जे राहतील ते महाराष्ट्रासाठी लढणारे राहतील, महाराष्ट्रासाठी जगणारे राहतील. निवडणुका एकत्र लढणार आहे, कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आता असं बोललं जातं की कुठेतरी मुंबईची महानगरपालिका शिवसेना. बघा अजूनही अनेक लोक चर्चा करत आहेत. फक्त मी त्याच्यावर काही बोलणार नाही. I don't think by praising anyone gets into cracks, because finally you can praise anyone, you can like someone's way of working, you can like someone's some system. That's not a problem at all. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 2 कुठेतरी मतप्रवाह तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. एक गट जो आहे तो थेट सत्तेत सहभागी होण्याच्या सूचना त्या मत मांडताना पाहायला मिळते. दुसरा पवारांच्या सोबत महाविकास आघाडीमध्येच राहण्याचं मत व्यक्त करताना पाहायला मिळतं. मला वाटतं आता आम्ही जे प्रश्न घेतलेले आहेत जे मुंबईचे आहेत त्याच्यावरच मी आता बोलू इच्छितो. थँक्यू.